लास्ट टाइम आपण 2 एक्झाम्पल इथे सॉल्व्ह केले होते रिडक्शन मेथडचे. नेक्स्ट एक्झाम्पल पुढे कॅरी करायचे, कंटिन्यू चालू द्यायचे. एक एक्झाम्पल मी इथे सॉल्व्ह करतोय, पुढचं एक्झाम्पल मी तुम्हाला करतोय. एक्झाम्पल काय होतं परत एकदा व्यवस्थित बघा. तिसरं एक्झाम्पल, 2 एक्झाम्पल सॉल्व्ह झाले, तिसरं एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल व्यवस्थित बघून घ्या. थ्री एक्स माइनस वाय equals to 1, 4x plus y is equals to 6. Okay, now just we have to convert them in a matrix form. Generate असेल तरी डायरेक्ट सॉल्व केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. Okay, now let's system 3x minus y equal to 1 and 4x plus y equals to 6. That's what is the system first. Okay, their matrix form. So matrix form सांगा. Matrix form 3 minus 1 4 1 okay into x1 equals to 1 6. Okay, now इथून जरी तुम्ही सुरुवात केली रिड्यूस करायला तरी चालेल. त्याला a मॅट्रिक्स लिहा, b मॅट्रिक्स लिहा, x मॅट्रिक्स लिहा, लिहिण्याची गरज नाही. किंवा फक्त एवढंच मेन्शन करून दिलं दॅट मीन्स ax is equals to b. एवढं जरी मेन्शन केलं आणि इथून रिड्यूस करायला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल. प्रत्येक मॅट्रिक्स लिहिण्याची गरज नाही, कारण आपली स्टेप इथूनच सुरुवात होते. रिडक्शन मेथडला सुरुवात इथून होते. नाउ वी हॅव टू कन्वर्ट देम इनटू अ झिरो. या मॅट्रिक्सला कशात कन्वर्ट करायचं आहे? अप्पर ट्रायंगुलर मध्ये. कशात? अप्पर ट्रायंगुलर मध्ये. इक्वेशन फॉर्म मध्ये होतो. इक्वेशन वरून कशात आलो? मॅट्रिक्स मध्ये आलो. मॅट्रिक्सला आता रिड्यूस करायचं आहे अप्पर ट्रायंगुलर मध्ये. रिड्यूस केलं की त्याला परत कशात लिहायचं? इक्वेशन्स मध्ये आणि मग सोल्युशन फाइंड आउट करायचं. नाउ याला झिरो करायचं आहे, मग करायचं काय? याचा वापर करायचा आणि याला झिरो करायचा. आपण जर विचार केला, आपण पहिल्या एक्सरसाइज किंवा पहिल्या क्वेश्चन मध्ये जर घेतलं होतं की दिलेल्या मॅट्रिक्सला अप्पर ट्रायंगुलर म्हणा आयडेंटिटी मध्ये कसे कन्वर्ट केलं जातं ते आपण शिकलो होतो. पण याच्यात आपण जनरली तिथे घेताना इथे काय घ्यायचो? 1 घ्यायचो. काय घ्यायचो? 1. तो 1 असल्यामुळे काय व्हायचं की या 1 चा वापर करून आपण याला डायरेक्टली काय करू शकत होतो? झिरो करू शकत होतो. मग एक लक्षात घ्या, हा 3 आहे. ह्या 3 ला 1 न करता आपल्याला याला काय करायचं आहे? झिरो करायचं आहे. या 3 ला 1 न करता, बरोबर ना? मग आता याला 1 न करता याला झिरो कसा करायचा बरं? कसा करायचा? का 1 करून घेऊ आधी? सोल्युशन बदलणार नाही. 1 करून घेतलं काय आणि न करता डायरेक्ट घेतलं काय, फरक काही पडणार नाही. एवढंच होईल की एक स्टेप वाढेल. एक स्टेप वाढेल. काय करायचं सांगा? एक लक्षात घ्या, याला 1 करणं म्हणजे तुम्ही काय करतात? काय करतात? या R1 ला 3 ने डिवाइड करतो. म्हणजे काय? या पूर्ण रो ला 3 ने काय करतो आपण? डिवाइड करतात. 3/3 काय होतो? 1. मग तो डिवाइड करताना आपण या ज्या वेळेला 0 करतात त्यावेळेला डिवाइड करू ना. आपण R1 ला कितीने डिवाइड करायचं? 3 ने. तो R1/3 फिक्स झाला, बरोबर. मग हा 1 आल्यानंतर आपण याच्या एक्झॅक्टली अपोजिट व्हॅल्यूने त्याला मल्टिप्लाय करून त्याच्यात ऍड करतो. इथे 4 आहे, त्याला कितीने मल्टिप्लाय करू? -4 ने, बरोबर ना. मग -4 ने मल्टिप्लाय करून त्याला त्या रो मध्ये ऍड करणार. आपल्याला चेंज कोणाला करायचा? R2 चेंजेस टू R2 मायनस. दोघं पॉझिटिव्ह आहे त्यामुळे आपल्याला निगेटिव्ह करावं लागेल. ओके, मल्टिप्लाय कितीने केलं? 4 ने. डिवाइड कितीने केलं? 3 ने. डिवाइड काय केलं? कारण याला 1 करायचं आहे, बरोबर. आणि मल्टिप्लाय काय केलं? कारण याला 0 करायचं आहे. आणि चेंज कोणाला करतोय? R2 ला, बरोबर ना. देन इनटू R1. फिक्स्ड आहे, चेंज होणार नाही. जर इथे 5 घेतला आणि इथे 6 घेतला तर इथे 5 घेतला इथे 6 घेतला तर ऑपरेशन काय असेल? R2 चेंजेस टू R2 मायनस. मल्टिप्लाय कितीने करावं लागेल? -6 ने. -6 ने. डिवाइड कितीने करावं लागेल? 5. बरोबर ना. इथे जर 4 घेतला आणि इथे 1 घेतला तर मल्टिप्लाय बाय मायनस. ओके, -1. ओके, आणि डिवाइड बाय 4. कशाने डिवाइड करावं लागेल? 4 ने डिवाइड करावं लागेल. कळतंय? म्हणजे दॅट ऑपरेशन विल बी R2 - 1/4 इंटू R1. हे त्या नंबरवर डिपेंडेड आहे. मी तोंडीने काढत आहे किंवा ते फिक्स करून ठेवलेलं नाहीये. ते एक्झाम्पल मध्ये नंबर दिसतील त्याच्यानुसार मी काढतो, बरोबर ना. मग आता इथे मला नेसेसरी 4 आणि 3 होता.
याला 1 करायचं आहे आणि याला 0 करायचं आहे, बरोबर. ऑब्विसली आपल्या रिलेशननुसार याला 0 करायचं आहे, बरोबर. मग ऑपरेशन माझं बरोबर आहे. ओके, मग चला R1 ॲज इट इज आहे 3 - 1. ओके, एक्स वाय हे व्हेरिएबल कधी बदलणार नाही, ते कंफर्म कायम तेच राहणार, ऑलवेज तेच राहणार. इक्वल्स टू हा 1 आणि हा चेंज होणार. हा काय होणार? चेंज होणार. चला सांगा बरं हा रो कसा चेंज होईल मला ते सांगा पटकन. हा 0 झालाय, बरोबर. ऑपरेशन यूज करा ना. R2 - 4/3 R1, बरोबर. R2 काय होता? 4. R2 ची व्हॅल्यू त्याच्या करस्पॉन्डिंगला R1 किती आहे? 3 आहे, बरोबर ना. 3 हा 3 काय झाला? कॅन्सल. डिवाइड याच्या करता केला, बरोबर. 4 - 4 बरोबर. आता R2 काय इथे? R1 काय? -1. पुट करू आपण. 1 - 4/3 × 1, बरोबर. म्हणजेच कोण? 1 - 4/3. 1 ने मल्टिप्लाय केलं काय फरक पडतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हा तो -1 म्हणजे मायनस प्लस प्लस. ओके, चला सांगा मग क्रॉस मल्टिप्लिकेशन. 7/3 आला इथे. ओके, इथे R2 काय? त्याच्या करस्पॉन्डिंगला R1 काय? 1. मग पुट करायचा. 6 - 4/3 × R1 इज 1. कॅल्क्युलेशन म्हणजे 6 - 4/3 आहे. 1 ने मल्टिप्लाय केलं काय फरक पडणार नाही. क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 × 3 18. 18 - 4 14. 14/3 that's 14/3. बस एवढं एकच ऑपरेशन घ्यायचं आहे. आणि जर हे जड जात असेल याला 1 करा आणि मग 0 करा, ते तर अजून सोपं होईल. पण एक त्याच्यामध्ये एक स्टेप वाढेल हे लक्षात ठेवा. कारण 2x2 मध्ये ठीक आहे, पण आपल्याला 3x3 मध्ये आपल्याला डायरेक्टली करता आलं पाहिजे. 3x3 मध्ये डायरेक्ट करता आलं पाहिजे. कारण 3x3 मध्ये स्टेप वाढवणं सोपी गोष्ट नाही ना. ऑलरेडी अगोदर स्टेप जास्त आहे, त्याच्यात अजून एक स्टेप वाढवणं, त्याच्यापेक्षा आपल्याला या पद्धतीने आपल्याला एकदम इझी आहे. ओके, आता परत कशात क्लिअर? इक्वेशन फॉर्म मध्ये. therefore चला पहिलं इक्वेशन 3x - y equals to 1 and second याला इक्वेशन सेकंड नाव देतो. ओके, 7/3 × y कारण सेकंड कॉम्पोनंट आहे. y इक्वल टू, बरोबर. याच्यावरनं कोणाची व्हॅल्यू मिळेल? y ची व्हॅल्यू मिळेल. चला सांगा. 3 कॅन्सल. हा 7 इकडे मल्टिप्लाय, तिकडे जाताना डिवाइड म्हणजे y इज इक्वल्स टू 14/7 इक्वल टू किती? y ची व्हॅल्यू 2 आली. ओके, y ची व्हॅल्यू जी 2 आली आहे ती इक्वेशन सेकंड मध्ये पुट करा. कोणाची व्हॅल्यू मिळेल? बाय सेकंड पुट y इज इक्वल्स टू 2, बरोबर. चला पुट करायचं. y ची व्हॅल्यू 3x - y ची व्हॅल्यू किती आहे? 2. that's 2 equals to 1. तो 2 तिकडे जाताना काय होईल? प्लस, बरोबर. म्हणजे 3x इज इक्वल्स टू 1 + 2. 3x इज इक्वल्स टू 3. x इज इक्वल्स टू 1, y इज इक्वल्स टू 2. बी रिक्वायर्ड व्हॅल्यूज ऑफ दिस गिवन सिस्टम. सोल्युशन केवढं तरी सोल्युशन आहे. 1 मार्काला किंवा 2 मार्काला येईल. 1 किंवा 2 ला जास्त, पण 1 किंवा 2 ला जास्त. चला पटकन हे लिहायचं आहे. पुढचं एक्झाम्पल देतो मी. पुढचं एक्झाम्पल देऊन देतो. फोर्थ एक्झाम्पल तुम्ही लगेच सॉल्व करायचं आहे. 5x + 2y equals to 4. 7x + 3y equals to 5. आणि ज्यांचं बाकी असेल त्यांनी लक्ष द्यायचं. x + 2y is equals to 2 and 2x + 3y is equals to 3. हे फिफ्थ नंबर. ओके, फोर्थ नंबरचा सोल्युशन मी लिहून देतो. कसं आहे बघा, सोल्युशन बघा आणि मग पुढे कंटिन्यू करा. ओके, परत इक्वेशन्स 5x + 2y equals to 4.
7x plus 3y equals to 5. That's 16 first. Matrix form सांगा. Matrix form 5 2 7 3. B matrix 4 5. Okay. Operation डिवाइड कितीने करणार 5. मल्टीप्लाय कितीने करणार -7. that's -7 upon 5. बरोबर ना. एक छोटी ट्रिक करून देते त्यात फक्त उचलायचं पुट करून कॅल्क्युलेट करायचं. ओके नाउ पहिला रो ॲज इट इज 5 2 हा 4 सेम राहणार. फक्त हे दोन एलिमेंट बदलतात. दोनच कॅल्क्युलेशन आहेत ना. ओके मग R2 किती आहे 3. पुट केला याच्यात 3 -7 upon 5 into R1 किती आहे 2. बरोबर. मग सांगा आता 3 - 7 into 2 14 upon 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 into 5 15 minus 14 1 upon 5. बरोबर. इथे तसं R2 किती आहे 5 -7 upon 5 into R1 किती आहे 4. परत एकदा तसंच 5 - 7 into 4 28 upon 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 minus 28 minus 3. that's -3 upon 1. परत मॅट्रिक्स फॉर्म मध्ये इक्वेशन फॉर्म मध्ये. इक्वेशन फॉर्म मध्ये कसं असेल मग सांगा 5x plus 2y equals to 4. then next 1 upon 5y then equation second equals to -3 upon 5. बरोबर. दोघं बाजूचा 5 बरोबर. 1 into y 1 into y y की 1 y that's y equal to किती आला झाली y ची व्हॅल्यू. याला उचला इक्वेशन सेकंड मध्ये पुट करा. बरोबर. पुट केल्यानंतर बघा बाय सेकंड किंवा पुट y is equals to -3 इन इक्वेशन सेकंड. चला सांगा बरं पटकन आता याच्यात पुट करून 5x plus 2 into -3. बरोबर. 5x plus 2 into -3 is equals to किती आहे 4. प्रोडक्ट सांगा दोघांचा 5x मायनस बरोबर का -3 into 2 will be -6. okay that's 5x is equals to 6 plus हा -6 तिकडे जाताना काय होईल प्लस 4 plus 6 10 म्हणजे x is equals to काय आला कसा आला आणि हा 5 तिकडे जाताना डिवाइड होईल 10 upon 5 2 इनफ फॉर हे रिक्वायर्ड सोल्युशन. पुढचं सॉल्व करा. चला ते पण झालं. त्याच्या पुढचं घ्या मग आपल्याकडे एक्झाम्पल करते. चला जोपर्यंत संपत नाही x plus y equal to 4 2x minus y equal to 5. पुढचे दोन एक्झाम्पल दिले ना. पाचव्या नंबरचं बघा. पाचव्या नंबर मध्ये काय केलं आपण x plus 2y equals to 2 2x plus 3y equal to 3. मॅट्रिक्स फॉर्म 1 2 2 3 xy त्याचा b मॅट्रिक्स 2 3. ओके नाउ जर इथे 1 असेल ना तर एकदम सोपं. आपण ऑलरेडी 1 करतो ना आपल्याला इथे डिवाइड करण्याची गरज आहे. जर 1 आला तर डिवाइड करण्याची गरज नाही. तो ऑलरेडी आपल्याला सॉल्व्ह करतात. बरोबर ना. आपल्याला इथे 1 नसतात तर आपल्याला डिवाइड करावं. इथे गरज नाही. मग सिम्पली इथे 2 आहे तर याला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे हा 0 होईल -2. कितीने मल्टिप्लाय करू -2. चेंज कोणाला करतोय R2 changes to R2 minus 2R1. बरोबर. डिवाइड केलं का इथे मी काय 1 ने डिवाइड करू. 1 ने डिवाइड केलं काही फरक पडणार नाहीये म्हणून मी 1 ने डिवाइड करणार नाही. बरोबर. मग बघा 1 2 पहिला रो ॲज इट इज xy व्हेरिएबल ॲज इट इज आणि b मॅट्रिक्स ॲज इट इज. ओके चला हा तर 0 झाला.
पुट करून सांगा. R2 minus 2R1 बरोबर. R2 काय याच्यात 3. 3 minus 2 into R1 काय 2. 3 minus 4 बरोबर. नंतर R2 काय 2 into R1 काय मायनस बरोबर इक्वल टू -1 आला. आता याला कशात लिहायचं परत इक्वेशन मध्ये परत रिराईट करा. x plus 2y equals to 2 and minus y equals to -1. दोघं बाजूला मायनस ने मल्टिप्लाय करून दिलं डायरेक्ट y ची व्हॅल्यू मिळते. y equal to 1. y ची व्हॅल्यू 1 आली. याच्यात पुट करा. मग याच्यात पुट केल्यावर बघा x सांगा x plus 2 into 1 equals to 2 म्हणजे x plus 2 equal to 2. हा 2 तिकडे जाताना 2 minus 2 सोल्युशन लिहिले बघा बरोबर. ओके नेक्स्ट 6 नंबर मध्ये काय केलं सोल्युशन 1 मार्काचे लिहिले. एमसीक्यू मध्ये 16 मार्काचे एमसीक्यूज असतात बरोबर. 8 क्वेश्चन येतात 8 दुने 16 आणि जे 4 उरलेले असतात 20 आउट ऑफ हे 4 हे 1 मार्काचे क्वेश्चन येतात. या टाइपचे विचारू शकतात. म्हणून लक्षात घ्या की आपल्याला कोणत्या टाइपचे एक्झाम्पल परफेक्ट येतील. ओके नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल x plus y equal to 4 then 2x minus y equal to 5. चला सांगा बरं मॅट्रिक्स फॉर्म 1 1 2 minus 1 बी मॅट्रिक्स 4 का. चला ऑपरेशन सिलेक्ट करा. तेच राहील का तेच आहे ना 2 आणि 1च आहे त्यामुळे बदलणार नाही. तेच ऑपरेशन 1 1 आणि हा 4 ॲज इट इज. हा काय झाला 0. चला मला सांगा बरं फटाफट आता R2 काय -1 -2 into त्याच्या करस्पॉन्डिंगला R1 किती 1 म्हणजे 1 minus 2 मायनस. इथे R2 काय 5 minus 2 into R1 काय 4 किती झाला मायनस बरोबर. इक्वेशन मध्ये चला इक्वेशन मध्ये सांगा पटापट. x plus y equal to 4 minus 3y equal to हा -3 तिकडे जाताना डिवाइड झाला म्हणजे ऑब्वियसली -3 upon -3 y ची व्हॅल्यू 1. y ची व्हॅल्यू याच्यात पुट केली सांगा x plus 1 equal to 4 हा 1 तिकडे जाताना x is equals to बघा बरं एवढंच तरी यायचं. एखादा 10वीचा पोरगा पण इझिली कॅल्क्युलेट करतो जर एकदा डोक्यात फिक्स होऊन गेलं. आलं लक्षात समजतंय. ओके ठीक आहे. आपण 3 व्हेरिएबल्सला नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टार्ट करू. रिडक्शन मेथड अप्लाय केली होती 2 व्हेरिएबल्सच्या इक्वेशनवर लिनियर इक्वेशन. दॅट्स मेथड अप्लाय ऑन नाव 3 व्हेरिएबल्स. ओके 3 व्हेरिएबल्सवर आपल्याला अप्लाय करायचे. पण लक्षात घ्या याच्यात काही चेंज होणार नाही. फक्त ज्या ठिकाणी एक रो ऑपरेशन आपण अप्लाय करायचं या ठिकाणी 2 रो ऑपरेशन वाढणार म्हणजे आपल्याला टोटल 3 ऑपरेशन करायचे. त्यामुळे आपल्याला हे 3 ऑपरेशन जमायलाच पाहिजे. ज्या पद्धतीने इथे केले त्याच पद्धतीने आता इथे येणार. सेम फरक काहीच पडणार नाही. इक्वेशनवर मॅट्रिक्स फॉर्मला आपण रिड्यूस करायचंय अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये. आता 3x3 व्हेरिएबलचा मॅट्रिक्स आहे म्हणजे 3 व्हेरिएबल्स मध्ये असल्यामुळे आपल्याला जस्ट रो 3 कॉलम मध्ये येणार बरोबर. पण डायगोनलच्या खालचे 3 एलिमेंट आपल्याला 0 करायचे म्हणजे तेव्हा अप्पर ट्रायंगुलर मध्ये कन्वर्ट होईल आणि अप्पर ट्रायंगुलर मध्ये कन्वर्ट झाला त्यानंतर परत आपल्याला इक्वेशन मध्ये लिहायचं. पण ऑब्विसली आपल्याला 3 इक्वेशन अप्लाय करायचे 3 रो ऑपरेशन आपल्याला पण 2 स्टेप मध्ये फक्त. कारण पहिल्या एलिमेंटच्या खाली 2 एलिमेंट आपण ॲट अ टाइम एकाच वेळेला 0 करू शकतो बरोबर ना. त्यामुळे एकाच स्टेप मध्ये आपले दोघं आन्सर बसतात बरोबर. आणि मग शेवटचा एक जो एलिमेंट असेल त्याच्यासाठी शेवटचं ऑपरेशन असेल. म्हणून लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट परत एकदा सांगतो आपण ही रेकॉर्डिंग फक्त तुम्हाला परत बघता यावा याकरता करतो. कारण बाहेरच्या तुम्ही क्लासेसमध्ये बघा तुम्हाला एवढं प्रोव्हायडेशन नसेल कोणत्याच गोष्टीचं नसेल. तुम्हाला एवढं प्युअर वातावरण पण नसेल. 3 महिन्यामध्ये फक्त 2 चॅप्टर झाले. 3 महिन्यामध्ये आपल्याला अजून कॅल्क्युलसकडे जायचं आहे. कॅल्क्युलस हा हार्ड लेवलमधला सब्जेक्ट आहे. डिफरन्शिएबिलिटीचा डेरिव्हेटिव्हचे टाईपचा तिथे आपल्याला कंपल्सरीली करावंच लागतं. कारण जर पहिला टॉपिक कळला तर शेवटपर्यंत अप्लाय करता येतं. पहिला टॉपिक नसेल तर हळूहळू ती लेवलिंग वाढत जाते.
मॅट्रासिसमध्ये पण तेच आहे. मॅट्रासिस आपण रो ऑपरेशन घेतले पहिल्या मेथडमध्ये, ते कुठे अप्लाय करतो आपण शेवटच्या मेथडमध्ये पण. म्हणजे आपल्याला कुठे ना कुठेतरी त्याची गरज आहे. त्यामुळे एक लक्षात असू द्या की जे वर्कआउट आज दिलंय ना ते आजच्या आजच कंप्लीट झालं पाहिजे. जर तुम्ही दुसऱ्या दिवशी ढकललं, समजून घ्यायचं की आपल्याला 2 दिवस अजून पुढे ढकललं, हळूहळू वाढत जाईल ना. आज वेळ आहे, आज वेळ आहे तुमच्याकडे. पुढे गेल्यानंतर तुम्ही अजून 2-3 महिने जाऊ द्या, तुम्हाला वेळ भेटणार. फक्त हे पूर्ण एक थोडं वातावरण निवडू द्या. तुम्हाला जर कॉलेज चालू झालं, प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकल झालं, सगळ्या गोष्टी मागे जर लागलात ना, तर तुम्हाला तुमचा सुद्धा वेळ भेटणार. हा, ज्याला वेळ काढायचा तो भरपूर काढ, ज्याला वेळ काढायचा तो भरपूर निघतो. इथून बाहेर गेला की त्याला वेळच वेळ, भरपूर वेळ असतो. आणि जो करणार असतो ना त्याला कधीच वेळ भेटतो. हे लक्षात घ्या. तुम्ही जर आज एक्झाम्पल सॉल्व करताय तर दुसऱ्या दिवशी येऊन तिथे ती नोटबुक उघडताय, दॅट्स वन इज प्रॉब्लेम. हा आपला प्रॉब्लेम आहे. ॲटलिस्ट घरी गेल्यानंतर आपले ते एक्झाम्पल वाचले गेले पाहिजे, रीड झाले पाहिजेत, त्यांची प्रॅक्टिस झाली पाहिजे. हे लक्षात घ्या. त्यांना कसं सॉल्व करायचं हे मिनिमम आपलं वाचलं तरी गेलं पाहिजे, एकदा तरी हाताखालून गेले पाहिजे. तर दुसऱ्या दिवशी काय होणार, किंवा आपलं जे झालं आहे ते परफेक्ट होणार. तुम्हाला जर मॅथमॅटिक्स इझी करायचं असेल तर त्या स्टेप तुम्हाला फॉलो करावे लागतील. जे आज झालंय ना ते ॲटलिस्ट आपल्या हाताखालून काढलं गेलं पाहिजे, स्वतः अप्लाय करून गेलं पाहिजे. कारण मॅथमॅटिक्स जोपर्यंत आपल्या स्वतःच्या डोक्याने विचार करत नाही तोपर्यंत येत नाही. माझ्या डोक्याने मी किती सांगितलं, भरपूर, माझ्या डोक्यात भरपूर किडे, मी भरपूर काही सांगू शकतो. पण त्याच ठिकाणी ते एक्झाम्पल तुम्हाला जमलं नाही तर काय फायदा. ते एक्झाम्पल जर तुम्हाला आलं, इथे शिकवून काही फायदा आहे का माझा, ते काहीच फायदा होणार नाही. म्हणून अगोदर आपण स्वतः अप्लाय करायला शिकायचं. हे आहे ना, आपण त्याच्याकरता ऑप्शन ठेवून ठेवले. हे झालं नाही व्हिडिओ लेक्चर, इथे समजलं ना, हळूहळू पॉज करत करत बघा, हळूहळू करत करत बघा. काही नाही, इथं काही होत असेल तिथं हळूहळू करून बघा. मला इव्हन असं वाटतंय की मी खूप स्पीडली चाललो. आपलं स्पीडली चाललंय काय, नाही ना. मग बाकीच्यांपेक्षा तुम्ही बाकीच्यांशी कम्पेअर करा, माझं जाऊ द्या, बाकीच्यांशी कम्पेअर करा. तुम्ही इव्हन विचार करा की आपण एवढा वेळ जर देत असू तर आपण त्या विषयात त्या ठिकाणी आपण परफेक्ट व्हायलाच पाहिजे. का व्हायला नको, वेळ आहे, याच्यात तुमचे कॅल्क्युलेशन परफेक्ट होतील. क्या हे चॅप्टरने खास करून याच्यात कॅल्क्युलेशन परफेक्ट होतात. आणि नंबरिंग बोर्ड घेतात ना तुमचे कॅल्क्युलेशन परफेक्ट होतील. मॅट्रिक्स ऑपरेशन्समध्ये, कॉलम ऑपरेशन्समध्ये कोण कुठं असतं, त्याच्यावर थिंकिंग वाढते. जोपर्यंत आपली थिंकिंग वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार. मॅथमॅटिक्समध्ये जास्त करून हातापेक्षा डोक्याचा विचार जास्त करावा लागतो. डोकं पळेल त्यानंतर आपला हात ॲटोमॅटिकली चालतो ज्या वेळेला डोकं पळालं. फक्त एवढंच की तुम्ही ॲटलिस्ट दुसऱ्या दिवशी काय होणार आहे हे जरी समजून घेतलं. कारण ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करतात त्याच वेळेला तुम्ही काय करत असतात, दुसऱ्या दिवशी काही ना काहीतरी काय येणार, एवढं जरी तुम्ही ऑब्झर्व बघून जरी घेतलं ना तरी त्याचा अभ्यासावर परिणाम होतो, खूप मोठा परिणाम होतो. ॲटलिस्ट एवढं जरी बघितलं की नाही उद्या कधी आपला असं होणार बरं का, कमीत कमी अभ्यासाबरोबर तेवढं जरी वाचलं गेलं ना तरी हां आज कधी हे होईल त्यामुळे आपल्याला पटकन मिळतं. म्हणजे तुम्ही त्याच्यावर लगेच इम्पॅक्टफुल असता. 3 व्हेरिएबल कोणी अप्लाय केलं बरं आतापर्यंत, रिडक्शन मेथड कोणी अप्लाय करून बघितली. 3 व्हेरिएबल पुस्तकात बघून, पुस्तक बघितलं का तुम्ही, पुस्तक बघितलं का, कोणी कोणी पुस्तक बघितलं बरं, सेकंड चॅप्टरचं मॅट्रासिसचं पुस्तक बघितलं असं कोण आहे, बघितलं. किती एक्झाम्पल आहेत पुस्तकात, एक्सरसाइज पहिल्या एक्सरसाइजमध्ये 5 आहेत, मिसलेनियसमध्ये 5 आहेत, फक्त 10 एक्झाम्पल आहेत. रो कॉलम आणि ॲडजॉइंट मेथडमध्ये फक्त मोजून 10 ते 15 एक्झाम्पल आहेत. टोटल धरले तर ते 20-25 येतील. आपले 95 एक्झाम्पल झाले टोटल धरले तर, टोटल 95 तिघं मेथड मिळून 95 एक्झाम्पल्स आहेत. मोजून बघा वाटल्यास. हे 95 एक्झाम्पल कोणासाठी घेतले, हे खास करून तुम्ही इथे बसल्यानंतर प्रॅक्टिस करावी. इथे बसल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करावी, तुम्ही स्वतः अप्लाय करावं याच्या करताय. तुम्हाला कंपल्सरी नाही, मला टार्गेट काय पुस्तकी लँग्वेज कंप्लीट करणं नाही आहे किंवा बोर्डाची लँग्वेज तुमची कंप्लीट करून घेणं नाही. मला फक्त एवढंच की तो जो सराउंडिंग आहे ना तो कंप्लीट करून घेतला म्हणजे तुम्हाला पुस्तकाचे ऑटोमॅटिक आहे, ऑटोमॅटिक आहे. जर तुम्ही 10 एक्झाम्पल त्या टाईपचे सॉल्व करताय तर तुम्हाला
पुस्तकी लँग्वेज ऑटोमॅटिक येते ना. पुस्तकातले एक्झाम्पल मोजून सिलेक्टेड आहे, त्याच्या बाहेरचे एक्झाम्पल पडणार नाही, त्याच्या बाहेरचे एक्झाम्पल पडणार नाही. त्याच्या अदर एक्झाम्पल येणार, बरोबर ना. मग मला सांगा तुम्ही, तर त्याच्यापेक्षा जास्त एक्झाम्पल का घेतले? कारण आपल्या कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. ते काही तुमच्या पुस्तकातले नाही आहे, हे तुमच्या प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल होते. तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्ही अप्लाय करायला पाहिजे. नाही तर मला काही नाही, मी पुस्तकातले एक्झाम्पल घेतो, हे चॅप्टर 15 दिवसाच्या आत संपू शकतो. 15 दिवस पण मॅट्रासिस चॅप्टर 15 दिवस, आज जवळपास 1 महिना होत आला या चॅप्टरला. तो विचार करा की आपण एवढा वेळ का घालवतोय त्याच्यामध्ये. रिझन्स आहेत. कारण इव्हन तुम्ही इथे बसून बऱ्याचशा गोष्टी जागेवर करून घ्यायला पाहिजे. बाहेर जाण्याच्या अगोदर तुमचं कम्प्लीट करून मग बाहेर गेला पाहिजे या गोष्टी. आणि जेव्हा तुम्ही इथे बसून करतात ना, त्यावेळेला तुमच्या अभ्यासाचा फरक खूप मोठा जाणवतो. हे लक्षात घ्या. इथे बसल्यानंतर सांगतो, कारण तुम्ही 1 तास घालवताय, 1 तास तुम्ही इथेच बसून अभ्यास करताय. घरी गेल्यानंतर तुम्ही 1 तास बसा म्हणून सांगतो. 1 तास बसा घरी गेल्यानंतर. मोजून फक्त 5 किंवा 6% मुलं असली की ते 1 तास बसू शकतो. चॅलेंजिंग होतं. मोजून 4-5%. बाकीचे मुलं 1 तास बसूच शकत. मी सांगतो, हा आपल्या अभ्यासामधला फरक आहे. रिझन्स आहे की आपण याच्या मागे काय केलं माहिती का? आपण फक्त लाईटली घेतो, एकदम लाईटली. हा विषय पाहिजे तेवढा सोपा नाहीये. जेव्हा तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करता, मी फक्त एवढंच करतोय, तुमची ग्राउंड लेवलपासून सुरुवात करायला, इथूनच सुरुवात करतो. कारण 12वीच्या मॅथमॅटिक्सकडे अप्रोच करायचं म्हटलं, त्याचा दृष्टिकोन आपला बदलायला पाहिजे. बऱ्याच जणांच्या डोक्यात तेच केले, खूप डेंजर असतो बरं, तेच प्रत्येक वेळेला तेच खूप डेंजर आहे बरं. काय मॅथमॅटिक्स कळतच नाही. आणि पण त्याचा हळूहळू तुम्ही टप्प्याटप्प्याने ते चेंज करा. ॲटलिस्ट जे होतंय ते तरी चांगला अभ्यास करा. जे होतंय ना ते करत राहा, तुम्हाला आवडणी झालं. जे रेग्युलर होतंय ते करत राहा. जनरली या गोष्टी लक्षात घ्या. कारण तुम्ही मॅथमॅटिक्स करता, पहिली तर गोष्ट, बाकीच्या विषयांची लँग्वेज आपली लँग्वेज मॅच करणार नाही, हे लक्षात ठेवा. बाकीच्या विषयांना थेरॉटिकल पार्ट जास्त असतो, न्यूमरिकल कमी असतो. आपल्याकडे न्यूमरिकल 95%, 5% आपल्या जवळपास नियरली. त्यामुळे आपण अभ्यास कसा करायचा, प्रत्येक विषयाचा कोणता ठेवायचा, हे आपल्यावर डिपेंडेड आहे. तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करा, एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा, पण तुम्ही मॅथमॅटिक्सचा अभ्यास त्याच्या कम्पॅरेटिव्हली करू शकतात का? नाही करू शकत. तुम्हाला इथे प्रॅक्टिस लागेल. जर आपल्याला येत नाहीये ना, तर आपल्याला बाकीच्यांच्या पेक्षा 4 पटीने प्रॅक्टिस लागेल. हे लक्षात घ्या. तुम्ही कमी पडतायत कुठे ना कुठे, तुम्ही कुठे ना कुठे कमी पडताय. म्हणजे जनरली काय होतं माहिती का, मी म्हणत नाही तुम्हाला काहीच येत नाही, मी म्हणत नाही. मला एवढंच आहे की तुम्ही बाकीच्या पोरांबरोबर या, तुम्ही बाकीच्या पोरांबरोबर या. जेव्हा तुम्ही बाकीच्या बरोबर येशाल त्यावेळेला मला पुढे कंटिन्युअसली स्पीड वाढवते. नाही तर मला तोपर्यंत स्पीड नाही वाढत. हे लक्षात घ्या. जोपर्यंत तुमचं कम्प्लीट होणार नाही तोपर्यंत बाकीच्यांचं होत नाही, कारण मी त्यांच्याशिवाय पुढे जात नाही. हा एक पार्ट आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जनरली जेव्हा आपण अभ्यास करतो, जेव्हा आपण त्या रुटीनवर लागतो, त्यावेळेला आपण सर्वांच्या बरोबर कसं राहू हा विचार करून चालतो. बाकीचे 2 पोरं करत आहेत, आपण करत नाही. आपल्या बाजूचा मित्र करतोय, आपण करत नाही. हा डिफरन्स जाणवतोय की नाही तुम्हाला? फरक जाणवतो ना आपल्याला. बाकीचे पोरं करतात आणि आपण करत नाही. आपल्यात कोणीतरी, आपण काहीतरी प्रॉब्लेम असेल, 100% आपण कुठेतरी चुकतोय. आपली चुकी समजून घ्या, स्वतःची चुकी. जोपर्यंत तुम्ही स्वतःची प्रामाणिक होत नाही तोपर्यंत टाळा. जनरली खास करून तुम्हाला सांगतो. आणि हा एक विषय असा आहे की ज्याला कंटिन्युटी लागेल. कंटिन्युटी. तुम्ही 2 दिवस अभ्यास केला, जाऊ द्या, 2 दिवस भरपूर, 5-6 दिवस आराम करू नका, असं नाही चालणार नाही. असं चालेल का? 2 दिवस भरपूर मॅथचा अभ्यास करून घेतला आणि 4-5 दिवस गॅप घेऊन घेतला. तुम्ही 2 दिवस जे केले ते बी राहणार नाही. जे 2 दिवस केले ते बी अभ्यास येणार नाही. याला गॅप घेतलेला चालत नाही. याला अर्धा तास का होईना अभ्यास करावाच लागतो. डेली कंटिन्युअसली सांगतोय, कंटिन्युअसली सांगतोय.
तुम्ही त्याला असं लिमिटेड पण देऊ शकत नाही. तुम्हाला जर सुरुवातीपासून जर टप्प्याटप्प्यानं तुम्ही हळूहळू क्लिअर करत जास्त पुढं तर तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो याच्यात इतका सोपा सब्जेक्ट करणार नाही. याच्या इतका सोपा सब्जेक्ट राहणार नाही, हे लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही एकदम हळूहळू लेवल वाढवशाल त्या हळूहळू लेवल, आता हे चॅप्टर झालं की त्याच्या पुढच्या चॅप्टरमध्ये टोटल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. टोटल एक्झाम्पल नियरली 476च्या आसपास एक्झाम्पल, नियर अबाउट 450 ते 500 एक्झाम्पल पुढच्या चॅप्टरमध्ये. तुमच्या ज्या छोट्या छोट्या 100 पानांच्या नोटबुक कुठे जातील? कुठे जातील? कुठे जातील त्या नोटबुक? डिफरन्शिएबिलिटी चॅप्टरवर नियरली 450-500 एक्झाम्पल होतात, अप्रॉक्सिमेटली सांगते, जवळपास कुठे. मग सांगा बरं आपण कुठे लागतोय? आपण एकाच एक्झाम्पलवर अडकलो. काल जिथं होतो तिथंच अडकलो. काल जिथं होतं तिथंच होता ना. तू घरी गेल्यानंतर इथल्यानंतर नोटबुक ओढली, मी सांगतो. कारण ओळखू शकतो मी, माझा 6 वर्षाचा एक्सपिरियन्स मला चेहरे बघितल्यावर ओळखू शकतो. त्याच्याकडे नोटबुक होती तरी नोटबुक पण असं नवीन नोटबुक मला माहिती. जेव्हा एक्झाम्पल चेक करणार होतं त्याच्यावर 12 वाजून गेले, टेन्शन यायला लागलं होतं. म्हणजे जनरली कसं असतं माहिती आहे का, तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करू शकत नाही, हे लक्षात घ्या. चला एक्झाम्पल सांगून ठेवलं. काल आपण डिडक्शन मेथडचे 2 व्हेरिएबल्स एक्झाम्पल घेतलं तर ओके. जस्ट टुडे वी हॅव टू नाउ 3 व्हेरिएबल्स एक्झाम्पल ऑफ डिडक्शन मेथड. Example number 7. X minus y plus z is equals to 1. 2x minus y is equals to 1. 3x plus 3y minus 4z equals to 2. जिथे व्हेरिएबल नसेल तिथे आपण कोएफिशिएंट काय घेतो? 0. ओके. नाउ इफ यू कन्सिडर द सिस्टम, इक्वेशन 1 मी लिहितोय, तुम्हाला लिहावं लागेल सोल्युशन मध्ये, आपल्याला सिस्टम लिहावी लागेल. ओके. नाउ द मॅट्रिक्स फॉर्म अगोदर लक्ष द्या, नंतर लिहा. मॅट्रिक्स फॉर्म इज काय? मॅट्रिक्स फॉर्म सांगा. 1 minus 1 1, 2 minus 1 0, 3 minus 4 into variable matrix x y z equals to 1 1 2. बरोबर इथपर्यंत? ओके. नाउ as ax that means is equals to b. चला कन्वर्ट करायला सुरुवात करा. याला अप्पर ट्रायंगल मध्ये कन्वर्ट करायचं आहे, सिस्टीमला न बदलता. ओके. डायगोनल एलिमेंट, डायगोनलचे खालचे जे 3 एलिमेंट आहेत त्या 3 एलिमेंटला काय करायचं आहे? 0. याचा वापर करून या दोघांना काय करता येतं? 0 करता येतं. बरोबर ना. जर इथे 1 आहे, याला 0 करायचं आहे, तर याला कितीने मल्टिप्लाय करू? -2. कोणता रो चेंज करतोय? R2 चेंजेस टू R2 मायनस R1 ला कितीने मल्टिप्लाय करू? -2 into R1. बरोबर. नंतर R3 चेंजेस टू, याला कितीने मल्टिप्लाय? -3. R3 minus 3 into R1. बरोबर. जे रेग्युलर ऑपरेशन इथे 1 आल्यामुळे आपल्याला सोपं होईल. ओके. नाउ देन R1 as it is 1 minus 1 1, कारण R2 आणि R3 ला चेंज करतो. R1 चा काही संबंध नाही याच्यातला. R1 as ओके. पहिलं ऑपरेशन, फर्स्ट ऑपरेशन काय? R2 minus 2 R1. हे R2 minus 2 R1. ओके. R2 R1 इथे काय येणार? 0. R2 R1 पुट करायचं.
-1 -2 इंटू R1 काय किती येईल -1 + 2 + 1 R2 is 0 -2 इंटू 1 सांगा -2 बरोबर R2 R1 सांगा 1 - 2 इंटू 1 R2 आणि हा R1 बरोबर बरोबर नंतर इथे हा 0 येणार नेक्स्ट ऑपरेशन होतं आपलं R3 - 3 R1 हा 0 येणार R3 R1 चला R3 3 -3 इंटू -1 किती येणार 6 बरोबर ओके नेक्स्ट इथे R3 R1 -4 -3 इंटू R1 किती येणार -7 ओके नेक्स्ट R3 R1 R3 is 2 -3 इंटू R1 सांगा झाले दोन एलिमेंट 0 झाले ओके आता याचा वापर करून याला 0 करायचं बरोबर ना या सेंटरचा एलिमेंटचा वापर करून याला 0 हा 1 आहे मी या 1 ला कितीने मल्टिप्लाय करू -6 ने कोणाचा वापर करतोय R2 चा चेंज कोणाला करतोय R3 चेंजेस टू R3 मायनस R2 ला कितीने मल्टिप्लाय केलं 6 हा R2 होता त्याला 6 ने मल्टिप्लाय केलं R3 मध्ये ऍड केलं चला सांगा मला 1 -1 1 R2 पण ॲज इट इज राहील R3 ला चेंज करतोय फक्त into variable matrix x y z equals to 1 आणि -1 ओके चला R3 ला चेंज करा हा 0 होऊन जाईल हा पण 0 होईल हा एलिमेंट सांगा R3 R2 हा R3 आणि हा R2 याच्यात पुट केला R3 -6 R2 चला सांगा बघा R3 is -1 -6 into R2 is -2 त्याच्या करस्पॉन्डिंग लागणार चला सांगा बघा 7 + 12 5 -2 plus -6 into -2 is +12 -7 + 12 is +5 okay next R3 6 into R2 किती येणार सांगा -5 + 5 +5 चल एवढंच काम होतं आपलं हे दोन स्टेप आपल्या आन्सर आता पुढे आपल्या रेग्युलर फॉर्म मध्ये यायचं ओके चला मग आता याला परत कशात लिहायचं इक्वेशन मध्ये चला त्याच्यात इक्वेशन तयार होईल ना पहिलं इक्वेशन नाव चला x - y + z equals to 1 दूसरा इक्वेशन याला इक्वेशन सेकंड नाव ओके नेक्स्ट y minus 2z equals to याला इक्वेशन 3 मध्ये आणि शेवटचं इक्वेशन 5z equals to 5 तिसऱ्या इक्वेशन वरनं कोणाची व्हॅल्यू मिळते z तिला कुठे पुट करायचं सेकंड की थर्ड मध्ये पुट केल्यावर कोणाची व्हॅल्यू मिळेल z माहिती आहे y माहिती आहे पहिल्यामध्ये पुट करा x व्हॅल्यू करा बरोबर आहे ओके मग चला सांगा therefore z is equals to 1 put z is equals to 1 in equation थर्ड मध्ये पुट केलं y minus 2 into 1 equals to minus 1 ओके y minus 2 हा minus 2 तिकडे जाताना plus 2 मग y is equals to 1 बरोबर मग आता put y is equals to 1 and z is equals to 1 in equation second put करा त्याच्यात x minus 1 plus 1 equals to 1 cancel झाले इथे x is equals to also therefore x is equals to 1 y is equals to 1 and z is equals to 1 the required solution of this given system वाटलं चेक करून बघा
पहिले इक्वेशन जाऊ द्या, पहिले इक्वेशन वर दिसते मला. दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करा बघ. 2 × 1 -1, 2 - 1 1, 3 + 3 -4, 3 + 3 6, -4 is 2. That's satisfied. नेक्स्ट एक्झाम्पल, 1 नंबरचा एक्झाम्पल हे दिलेलं आहे. ओके, नाव त्याला आता मॅट्रिक्स फॉर्म मध्ये सांगायचं तुम्हाला. काय मॅट्रिक्स फॉर्म? बघा, 2 - 1 1 1 2 3 3 1 -4, इकडे 1 8 1. ओके, देन नेक्स्ट ऑपरेशन घ्यायचं नाही आपल्याला. काय ऑपरेशन चेंज करायचं, एक काम करायचं. इथे 1 दिसतोय ना, बरोबर ना? मग साधा सोपं, हा जो R2 रो आहे तो R1 च्या जागी आहे आणि R1 चा रो R2 च्या जागी. जसं ना तसं. पण एक यांचा काही संबंध नाही. मी आधी पण सांगितलं यांना चेंज करायचं नाही किंवा याच्यावर काही अप्लाय करायचं नाही. हां, हे बदल यांना सुद्धा आपल्याला चेंज करावं लागेल. मग आधी ऑपरेशन कसं असेल? R1 इंटरचेंजिंग टू, इंटरचेंज आहे दोघं बाजूने, लक्षात घ्या. R1 इंटरचेंजिंग टू R2, आदला बदल करायची. दोघांची काय करायची? आदला बदल. चला मग सांगा आता आदला बदल केल्यानंतर R1 च्या जागी R2, R2 च्या जागी R1 च्या जागी कोण येणार? 1 2 3, बरोबर. आणि R2 च्या जागी 2 - 1 1. ओके, आणि थर्ड ॲज इट इज 3 1 -4. व्हेरिएबल ॲज इट इज x y z, बरोबर. नंतर इक्वल्स टू, हे सुद्धा बदलणार 8 1 1. आणि मग मागच्या एक्झाम्पल सारखंच झालं. मागचा एक्झाम्पल इथं 1 आला, या दोघांना 0 करा. मग याला किती मल्टिप्लाय करू? -2 आणि याला -3. झालं का ऑपरेशन? पहिलं ऑपरेशन R2 इंटरचेंजिंग टू, याला चेंज करतो. R2 - 2 R1 आणि R3 चेंजेस टू R3 - 3R. पुट करा फक्त. R2 R1 R2 R1 R2 R1 R2 R1 पुट करा. जे व्हॅल्यू होतं किती घ्यायचं? R3 साठी पण तेच. R3 R1 R3 R1 R3 R1 R3 R1 पुट करा. नंतर याला इथे 1 करा. हा 1 आला, त्याच्यानंतर याला 0 करा. चला पटकन. लक्ष द्या. R2 - 2 R1, बरोबर. ओके, मला तुम्ही सांगायचं नंबर्स कोणते? चला, R2 काय R1 काय? R2 2 R1 1 पुट केला. 2 - 2 × 1 किती येईल? 0. किती येईल? 0, बरोबर. R2 काय? -1 -2 × R1 काय? 2, बरोबर. सांग मग आता 1 - 4 1 - 4 याच्यावर सांग. 2 × 2 किती होतं? 4. -1 - 4 -5 किती येणार? -5. R2 किती? 1 1 - 2 × R1 किती? 3. 1 - 6 -5, बरोबर. आता थर्ड कडे म्हणण्यापेक्षा आपण इथे कम्प्लीट करू. हा 8 आहे. ओके, R2 किती आहे? R1 किती आहे? 1 - 2 × 8. याच्यात पुट केलं. 1 - 2 × 8. सांग मग आता 1 - 16 -15, बरोबर. R3चं सांगायचं. R3 सांग. चल, हा 0 जाईल. आम्ही सांगतो बाकीचे ऑपरेशन काय? हे ऑपरेशन घेतलं, बरोबर. बरोबर ना. R3 R1 R3 R1 R3 R1 R3 R1 घेईल, पुट केला. 1 - 3 × R1 किती आहे? 2. सांग मग 1 - 6 -5, बरोबर. पुढे R3 R1 -4 3 × 3. लकी -15 -13. हा 3 × 3 किती होईल?
9 होईल ना. -4 -9 -30. कॉपी करायला सोबत राहतो का? कॉपी करायला सोबत राहतो. तुम्ही कॉलेजला सोबत नाही ना? मी तर सांगितलं हां. R3 R1 पुट कर. चल सांग. 1 - 3 into R1 किती आहे? 3 - 24. सॉरी 1 - 20. -20 बरोबर ना. ओके. आता बऱ्याच जणांच्या कॅल्क्युलेशन मध्ये थोडी गडबड झाली. इथे स्टॉप झालं. एक लक्षात घ्या, हा पण मायनस मध्ये, हा पण मायनस मध्ये. अगोदर काय व्हायचं, एक मायनस मध्ये एक प्लस आला की पटकन यायचं. पण याच्यात दोघांमध्ये कन्फ्युजन काय झालं तुम्हाला सांगतो. दोघं मायनस मध्ये आल्यात ना, तर दोघांची सबट्रॅक्शन सारखे आले असतील तर दोघांची सरळ सबट्रॅक्शन येईल. का? कारण इथे मायनस मायनस प्लस झाला की हा मायनस मध्ये राहील. मायनस मायनस प्लस आणि हा मायनस जस्ट गेट इक्वल टू 0. बरोबर ना. मग चेंज कोणाला करतोय? R3 चेंजेस टू R3 - R2. पुट करू बघा. दोघांची सबट्रॅक्शन घ्या फक्त, काहीच करायची गरज नाही. मग सबट्रॅक्शन घेतल्यावर बघा काय ब्रॅकेट्स 1 2 3 0 -5 -5 x y z इक्वल्स टू 8 - 50. ओके चला, हा 0 आहे कारण R3 - R2 0 - 0 0 सर. ओके. -5 -5 0 काय ना 0. नंतर -30 -5 हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल. -13 + 5 -8. ओके. -23 -50 म्हणजे -23 + 50 झालं इथपर्यंत. इक्वेशन फॉर्म्युला देअरफॉर x + 2y + 3z = 8 -5y - 5z = -50. इक्वेशन सेकंड. हे थर्ड. मग -8z = -8 z किती येणार? कारण दोघांचं -1 कॅन्सल झाला. इक्वल टू किती यायला पाहिजे? 1. मग z = 1 पुट करा इक्वेशन थर्ड मध्ये. ओके. याच्यात पुट केल्यानंतर बघा काय मिळतं. -5y पुट z = 1 इन इक्वेशन थर्ड. -5y just 5 into 1 equals to -5 तिकडे जाताना प्लस मध्ये बरोबर ना. -5y equals to हा -5 आहे ना. 5 into 1 आहे 5. -5 तिकडे जाताना प्लस होईल. -15 + 5 -10 इकडे ना -5 तिकडे जाताना डिवाइड. y equals to -10 upon -5 -5 प्लस इक्वल्स टू 2. y इक्वल्स टू किती आला? 2. आता या दोघांची व्हॅल्यूजला z इक्वल्स टू 1 y इक्वल्स टू 1 ती कुठे पुट करायची आहे? सेकंड. पुट y इक्वल्स टू 2 z इक्वल्स टू 1 इन इक्वेशन सेकंड. चला पुट केलं. x + 2 * 2 + 3 * 1 equals to 8. चला मग सांगा बरं पटकन. x + 4 + 3 equals to 8. चला पुढे x + 7 equals to x equals to 8 - 1 8 - 7 is 1. जर तिघं व्हॅल्यू निघाले चेक करून घ्यायचं. तिघं व्हॅल्यू आले. लक्षात आले? आणि